केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात अमित शहा दाखल झालेले आहेत। गणपती मंदिरात अमित शहा हे गणपतीचं दर्शन घेणार आहेत। त्यांच्या हस्ते अभिषेक पार पडणार आहे आणि तिथून पुढे ते पुणे दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। पुण्यावरून थेट दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सध्या दाखल झाले आहेत। दगडूशेठ मंदिरात अमित शहा दाखल झालेले आहे। मंदिरामध्ये बाप्पाला अभिषेक अमित शहा यांच्या हस्ते केला जाणार आहे आणि त्यानंतर अमित शहा हे आपल्या पुणे दौऱ्याला सुरुवात करणार आहे। पुढील कार्यक्रमाला ते सुरुवात करणार आहेत। अमित शहा सध्या दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात दाखल झालेले आहेत। पुण्यावरून थेट दृश्य आपण पाहतोय। सहकार मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेणार आहेत। गृहमंत्री अमित शहा हे सध्या पुणे दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्याची सुरुवात ते दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनानं करतात। दगडूशेठ मंदिरात अमित शहा आता दाखल झालेले आहेत। त्यांच्या हस्ते अभिषेक पार पडणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। पुण्याहून थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे दगडूशेठ बाप्पा चरणी सध्या दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर आपल्या बरोबर आहेत। अमोल, अमित शहा दाखल झालेले आहेत, काय अधिक अपडेट्स आहेत? काही वेळापूर्वीच या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत आणि अभिषेकाला सुरुवात झालेली आहे। साधारण 20 मिनिटांचा हा अभिषेक असेल असं मंडळाकडनं सांगण्यात आलेलं आहे। सुरुवातीला ट्रस्टकडनं त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर थेट अभिषेकाला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि साधारण 20 मिनिटांच्या पूजेनंतर आरती होईल आणि आरतीनंतर ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे। ट्रस्टच्या सत्कारानंतर ट्रस्टच्या कामकाजाची माहिती सुद्धा ट्रस्टच्या वतीनं दिली जाईल। मात्र त्यानंतर प्रत्यक्ष दौऱ्याला सुरुवात होईल। काही वेळामध्येच या आरतीला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि मंडळाचे पदाधिकारी असतील, ट्रस्टी असतील, ते त्यांच्या समवेत पूजेच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमित शहा याआधी सुद्धा दोनदा दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेले होते आणि त्यांच्या पत्नी सुद्धा सातत्याने या ठिकाणी येत असतात। मात्र या दौऱ्याचं यंदाचं विशेष असं की स्वतः ते गृहमंत्री आहेत आणि देशाचे पहिले सहकार मंत्री आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे या दौऱ्याला इतर दौऱ्यापेक्षा वेगळं महत्व आहे आणि याचा आनंद सुद्धा ट्रस्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्यासाठीच खास सजावट मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे। जशी सजावट गणेशोत्सवाच्या वेळेत असते तशीच सजावट यंदा करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि खास फुलांनी हे मंदिर आतमधून सजवलेलं आहे। इतकंच नाही तर बाप्पाचे जे काही दागिने आहेत, विशेष असे दागिने आहेत, ते आज परिधान करण्यात आलेले आहेत। त्यामुळं आजचं सुद्धा बाप्पाचं रूप एक मनोहारी आणि प्रत्येकानं डोळ्यात साठवावं असंच आहे। गणेशोत्सवाच्या काळामध्ये जसा बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो, अगदी तशीच मूर्ती आज या ठिकाणी पाहायला मिळते आणि काही वेळापूर्वीच अभिषेकाला सुरुवात झाली आहे। साधारण 20 मिनिटांचा अभिषेक आहे आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटं त्यानंतरही ते या ठिकाणी थांबतील। म्हणजे एकूणच त्यांचा दौरा 30 ते 35 मिनिटांचा मंदिरातला असेल। अगदी अमोल, 30 ते 35 मिनिटांचा मंदिरातला दौरा आहे, त्यानंतर नेमके काय काय कार्यक्रम असणार आहेत? महत्वाचे 2 कार्यक्रम पुण्यामध्ये आता चर्चेत आहेत। ते म्हणजे पुणे महापालिकेत ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळा स्मारकाचं भूमिपूजन आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा आहे जो महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होतोय। हे 2 राजकीय कार्यक्रम वगळता यानंतर ते थेट एनडीआरएफच्या कार्यक्रमाला जातील। त्या ठिकाणी एनडीआरएफच्या जे काही जवान आहेत त्यांच्यासोबत ते चर्चा करतील आणि दुपारचं जेवण देखील त्यांच्यासोबत करणार आहेत। त्यानंतर पुण्यातील जी वैकुंठभाई मेहता सहकारासंदर्भात काम करणारी संस्था आहे, त्या संस्थेचा पदवीदान प्रदान कार्यक्रम शहा यांच्या उपस्थितीमध्ये होतोय। त्या कार्यक्रमाला सुद्धा ते हजेरी लावतील आणि त्यानंतर हे 2 प्रमुख कार्यक्रम जे राजकीय दृष्ट्या पुण्यात चर्चिले जात आहेत ते होतील। आणि आणखीन यातला एक महत्वाचा कार्यक्रम जो ऐन वेळेस शहा यांच्या दौऱ्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे तो म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी मेळाव्यानंतर अमित शहा भेट देणार आहेत। त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांच्या घरामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहतील। आपल्याला माहिती आहे की पर्वती पायथ्याला पुरंदरे वाडा आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांचं पूर्ण हयात गेलेली होती आणि त्याच ठिकाणी स्वतः अमित शहा येऊन दर्शन घेऊन पुढच्या दौऱ्यासाठी रवाना होतील।
संपूर्ण दिवसभर आज भरगच्च कार्यक्रम त्यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तरी सुद्धा चर्चा स्वाभाविकपणे 2 राजकीय कार्यक्रमांची पाहायला मिळते. अगदी अमोल, आणि या दरम्यान भाजपचे आणखी कोणी बडे नेते अमित शहांसोबत उपस्थित असणार आहेत का? आता दर्शनासाठी अमित शहांसोबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील सुद्धा आहेत आणि 2 आणखीन महत्वाच्या व्यक्ती जॉईन होतील. ते म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महापालिकेच्या कार्यक्रमासाठी रामदास आठवले जे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत त्यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे. अगदी अमोल, आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं आणि ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुद्धा कशा प्रकारे खबरदारी घेतली जाते, काय नेमक्या उपाययोजना केलेल्या आहेत? मंदिर परिसरामध्ये अगदी निवडक पदाधिकाऱ्यांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. मंदिराच्या सुद्धा सगळ्या ट्रस्टींना आतमध्ये परवानगी देण्यात आलेली नाही आणि जो काही प्रोटोकॉल आहे त्यानुसार सर्वांच्या RT-PCR टेस्ट करण्यात आलेल्या होत्या आणि संपूर्ण मंदिराचा ताबा केंद्रीय यंत्रणांनी घेतलेला होता. ज्या ज्या ठिकाणी अमित शहा जाणार आहे त्या ठिकाणी काल पूर्णपणे एक रंगीत तालीम स्वरूपाचं पाहणी जी आहे ती संपूर्ण केंद्रीय यंत्रणांनी केली आणि स्थानिक पोलिसांच्या समवेत ही पाहणी झालेली आहे. त्यामुळं सुरक्षेच्या बाबतीमध्ये कुठलीही चूक राहू नये याची पूर्णपणे खबरदारी या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळते. शिवाजी रस्ता असेल, बाजीराव रस्ता असेल आणि लक्ष्मी रस्त्याचा मोठा भाग असेल हा पूर्ण काही वेळापूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस अमित शहा पुढच्या कार्यक्रमाला जातील त्यानंतरच हे रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जातील. खबरदारी पूर्णपणे घेतलेली आहे आणि या दौऱ्यानंतर या आत्ताच्या दर्शनानंतर प्रत्यक्ष दौऱ्याला आणि कार्यक्रमांना सुरुवात झालेली पाहायला मिळेल. अगदी अमोल, या संपूर्ण कार्यक्रमांबद्दल, दौऱ्यांबद्दल अपडेट्स आपल्याकडून घेतच राहणार आहोत. असेच आमच्या बरोबर राहा. आपण पाहतोय की पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अमित शहा यांच्या हस्ते बाप्पाला अभिषेक सध्या केला जातोय. आत्मनिर्भर भारत निर्माणार्थम सिद्धी बुद्धी सहित महागणपती कृपादृष्टी आशीर्वाद प्राप्त्यर्थम सकल विश्वस्य कल्याणार्थम महागणपती प्रीत्यर्थम पंचोपचार पूजनंच करिष्ये. तत्रादो निर्णिता सिद्ध्यर्थ महागणपती पूजनं च करिष्ये. गणेशजी स्मरण निर्णिका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपतये नमः. ध्यायामि आवाहनं समर्पयामि आसनं समर्पयामि. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. अर्घ्यं गृहाण देवेश गन्धपुष्पाणितैः सह करुणां कुरु मे देव गृहाणार्घ्यं नमोस्तुते. सिद्धिबुद्धि सहित महागणपतये नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. अर्घ्यान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि. सिद्धिबुद्धि सहित महागणपतये नमः. पयस्नानं समर्पयामि. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. पयस्नानं समर्पयामि. पयस्नानान्ते दधिस्नानं समर्पयामि. शिवतैलवरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं वर्षकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममालाव्यालम्बोदरं च ममोर्दय निवासं श्रीगणेशं नमामि. महागणपतये नमः. ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे. प्रियाणां त्वा प्रियपतिं हवामहे. निधीनां त्वा निधिपतिं हवामहे. वसो मम आहमजानि गर्भदमा त्वमजासि गर्भदम्. सिद्धिबुद्धि सहित महागणपतये नमः. नानाविध रसस्नानं समर्पयामि. ॐ अपाकुरसमुद्वयसको सूर्ये सन्तको समाहितम्. अपाकुरससजो रसस्तम्भो गृह्णामृतमुपया बर्हितोषीन्द्राय त्वा जुष्टं गृह्णामि तवे जो निरीन्द्राय त्वा जुष्टतमम्. सिद्धिबुद्धि सहित महागणपतये नमः. नानाविध रसस्नानं समर्पयामि. ॐ नमो गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो भ्रातेभ्यो भ्रातपतिभ्यो नमो नमो वृषेभ्यो वृषपतिभ्यो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यो नमः. महागणपतये नमः. नानाविध परिमलद्रव्याणि समर्पयामि. मधुस्नानं समर्पयामि. ॐ जावाङ्गशा मधुमतस्विना सुकृतावती तया शब्दं निमिषणम्. महागणपतये नमः.
एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सिद्धिबुद्धिसहित महागणपतये नमः मधुस्नानं समर्पयामि शर्करास्नानं समर्पयामि एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सिद्धिबुद्धिसहित महागणपतये नमः अभिषेक स्नानं समर्पयामि। अभी गणेश जी को अभिषेक करने का है, बड़े से चलेगा। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव कर्तासि त्वमेव केवलं वर्तासि त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्माण्डं साक्षात् आत्मासि नित्यं व्रतं वज्मे सत्यं वज्मे अवत्वं वा अववक्तारं नवशोतारं नवदातारं बोधातारं नवानुचानं वशिष्ठं अवशातात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोर्धमान्तात अवधरतात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात त्वं वयस्त्वं चिन्मया त्वमानन्दमय त्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दादिवसे त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं त्वत्त्वयाके सर्वं जगदं त्वत्ततिष्ठति सर्वं जगदं त्वयि सर्वं जगदं त्वयि प्रतिरितं भूमिरापो तलो तिलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानं त्वं गणत्रयादिका त्वं देहत्रयादिका त्वं कालत्रयादिका त्वं मूलाधारस्य वक्तिरितं त्वं शक्तित्रयात्मका त्वं योगिनो ध्यायन्तिरितं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुं त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः सर्वमागणादिर्भुर्भुवश्चार्य वर्णादिसुतरन्तरमनुस्वार परतरः आरसिर्त्वं तारेधृतः एतत्त्वं सर्वं गकार पुरुरूपम् अकार मध्यमरूपम् अनुस्वार चान्द्ररूपम् इन्द्ररूपम् नादसन्धानं संविदा सन्ति सैषा गणेश विद्या गणकऋषे निजर गायत्री छन्दा गणपतिर्देवता ओम गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं भाषमं विदारणमृतं कवर्धमस्तर्विभ्राणः मूषकलं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासलं रक्तगन्धादिलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारमुचितं आविर्भूतं सृष्टादुपकृते पुरुषः परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनान्वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमोदपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः महागणपतये नमः अभिषेक स्नानं समर्पयामि मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया महागणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सिद्धिबुद्धिसहित महागणपतये नमः शिवतयेन वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममालाव्यालम्बोदरं च महोदय निवासं श्रीगणेशं नमामि एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सिद्धिबुद्धिसहित महागणपतये देववन्दनम् आत्मवन्दनम् शिरसाभिवन्दनम् शिवतयन वरिष्ठं सर्वकल्याणमूर्ते परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्याललम्बोदरं च ममोहृदयनिवासं श्रीगणेशं नमामि महागणपतये नमः गणेश को चावलचरणिका सुप्रतिष्ठिताः वरदाः भवन्तः भवन्तु सुप्रतिष्ठितमस्तु वस्त्रं समर्पयामि सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपातिते दुव्यं वाससे प्रतिगृह्यताम् सिद्धिबुद्धिसहित महागणपतये नमः वस्त्रं समर्पयामि सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपातिते दुव्यं वाससे प्रतिगृह्यताम् विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि सिद्धिबुद्धिसहित महागणपतये नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अलंकारार्थे अक्षतानि समर्पयामि महागणपतये नमः हरिद्रां कुङ्कुमं समर्पयामि हरिद्रां कुङ्कुमं चैव सिन्दूरादि समन्वित सौभाग्यद्रव्य संयुक्तं ग्रहाण गणनायक महागणपतये नमः हरिद्रां कुङ्कुमं सकल सौभाग्यदानाविद परिमलद्रव्याणि समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि पुष्पमालां समर्पयामि सेवन्तिका बकुलचम्बकपाटलाब्जैर्पुन्नागजातिकरवीररसाल पुष्पैः बिल्वप्रवाल तुलसी दलमञ्जरीभिः स्वां पूजयामि जगदीश्वरि मे प्रसीद रक्तपुष्पं समर्पयामि सिद्धिबुद्धिसहित महागणपतये नमः
दुर्वां समर्पयामि हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांकुरे शतं हरति पापानि शतं आयुष्यवर्धिने महागणपतये नमः दुर्वां पुराणि समर्पयामि सिद्धिबुद्धि सहित महागणपतये नमः दुर्वां समर्पयामि महागणपति पूज्यं प्रीत्यर्थं कुंकुमार्चनं च करिष्ये ओम ओम गणेश्वराय नमः ओम विनायकाय नमः ओम एकदंताय नमः ओम वक्रतुंडाय नमः ओम गजकर्णाय नमः ओम लंबोदराय नमः ओम गौरीस्तनंदाय नमः ओम ईशपुत्राय नमः ओम गंगणपतये नमः कुंकुमार्चनं समर्पयामि महागणपति प्रीत्यर्थं अंगपूजनं च करिष्ये ओम गंगणपते नमः पादौ पूजयामि ओम गंगणपते नमः चांदुनी पूजयामि ओम गंगणपते नमः कटिं पूजयामि ओम गंगणपते नमः नाभिं पूजयामि ओम गंगणपते नमः हृदयं पूजयामि ओम गंगणपते नमः मुखं पूजयामि ओम गंगणपते नमः नासिकायां पूजयामि ओम गंगणपते नमः भालं पूजयामि ओम गंगणपते नमः नेत्रत्रयं पूजयामि ओम गंगणपते नमः शिरसि पूजयामि ओम गंगणपते नमः हस्तौ पूजयामि ओम गंगणपते नमः सर्वांगं पूजयामि रिद्धि और सिद्धि के लिए और इसकी जो प्रतिष्ठा की अपने राम जन्मभूमि के कोषाध्यक्ष ईश्वर गोविंद गिरीश उनके कार्यक्रम से हुई महागणपतये नमः धूपं समर्पयामि वनस्पति रसो धूपो गन्धाढो गन्धवत्तमा आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् महागणपतये नमः धूपं समर्पयामि धूपान्तरेण दीपं दर्शयामि भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां गुरुदेवा दीपज्योतिर्नमोस्तुते धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि अथ नैवेद्यं समर्पयामि सिद्धिबुद्धि सहित महागणपतये नमः गुडोपहार नैवेद्यं समर्पयामि सिद्धिबुद्धि सहित महागणपतये नमः नैवेद्यं समर्पयामि भोग निकालने का ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि मुखवासार्थे पूगे फल तांबूलम समर्पयामि पूजा कृताया सद्गुण्यार्थे फल के ऊपर पानी छोड़ने का इदं फलं मया देव स्थापितं गुरुतस्तव तेन मे सफलावाप्तिर् भवेत् जन्मनि जन्मनि महागणपते नमः फलं तांबूलं समर्पयामि अथ विशेष अर्घ्यं समर्पयामि रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्तानां भयंकरता त्राता भगवान् मा द्वैमादि कृपा सिद्धो शान्मातुरा गज प्रभो वरदत्तं वरं देहि वांछितं वांछितार्थतो महागणपति प्रीत्यर्थं विशेष अर्घ्यम श्रीफलम समर्पयामि गणेश जी की प्रार्थना करने की विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतयज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते महागणपते नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारां समर्पयामि अनेन पूजनेन महागणपति प्रियता नमः अथ मंगल आराधिक्यं समर्पयामि पुण्याहून थेट दृश्य आपण पाहतोय. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अमित शहा यांच्या हस्ते अभिषेक पार पडलेला आहे. आता अमित शहांच्या हस्ते बाप्पाची आरती होणार आहे. चंद्रनाची
एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सदा सर्वदा योगतो जागरावा तुझे कारणे देव माझा पडावा उपेक्षो नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे चियारा महागणपतये नमः मंत्रपुष्पाणि समर्पयामि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या पुणे दौऱ्यावर आहे आणि या दरम्यान त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। अमित शहांच्या हस्ते अभिषेक आणि आरती नुकतीच पार पडली आहे। बाप्पाच्या दर्शनाने अमित शहा आपल्या पुणे दौऱ्याची सुरुवात करतायत आणि यापुढे ते आता पुढील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत। अरे हात निकाले सर एक मिनिट हेमंतराव गणपती ट्रस्टच्या वतीनं अमित शहा यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। यावेळी अमित शहांसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित आहेत।